शहर की ताज़ा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। 5 वर्षात राजन विचारे कधी फिरकले सुद्धा नाही इकडे। वाघुरी जसं बहिष्कार टाकला आणि ते सर्व एक झाले तर आम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच हे करणार आहोत। कोळशेत गावसुद्धा आणि बहिष्कार नक्कीच फिरा होतील, भाषणं होतील, सभा होतील, त्याला त्यांचा वेळ आहे आता, त्यामुळे ते येणारच आणि आल्यानंतर आम्ही त्यांना मुद्दे मांडल्यानंतर ते आश्वासन देणारच। गेल्या 5 वर्षात शिवसेनेचे विद्यमान खासदार तसेच युतीचे उमेदवार राजन विचारे यांनी वाघबेळ गावाला एकहीदा भेट दिली नाही, त्यामुळे वाघबेळ ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय आणि याच धर्तीवर कोळशेत वरचा गावच्या ग्रामस्थांमध्ये देखील त्यांच्या विरोधात नाराजी आहे। ही नेमकी नाराजी काय आहे हेच जाणून घेऊया या इथल्या ग्रामस्थांकडून। सर, तसं पाहिलं तर काय असं कारण आहे, काय नाराजी आहे नेमकी खासदारांच्या विरोधात, राजन विरोधात? खासदारांच्या विरोधात नाराजी अशी आहे की आमच्या गावात सध्या एअरफोर्स विषयी मोठा विषय सुरू आहे। आम्हाला आमची स्थानिक घरं बांधून दिली जात नाही। गाववाल्यांनी घर मोडलं किंवा दुरुस्ती करायचं घेतलं तर एअरफोर्सवाले तक्रार करून ते तोडायला लावतात आणि आम्ही तो विषय त्याविषयी निवेदन ऑलरेडी खासदार साहेबांना दिलेलं होतं, पण त्याचं काही उत्तर आम्हाला मिळालं नाही। हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, दिल्लीपर्यंतचा प्रश्न आहे। आम्ही तिथं दिल्लीला जाऊ शकत नाही, त्यासाठी त्यांनी पाठपुरावा करायला हवा होता, पण तसं झालं नाही। सर, तुम्ही एअरफोर्सचा हा मुद्दा मांडलात, पण तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो मी की गावात राजन विचारे यांनी किती वेळा भेट दिली या गेल्या 5 वर्षात? माझ्या मते तर 5 वर्षात राजन विचारे कधी फिरकले सुद्धा नाही इकडे आणि आम्ही त्याला निवेदन या गावठाणाबद्दल दिलं होतं आणि लोकांना इथे हॅरेसमेंट जाम डिफेन्समुळे होते, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन, पालकमंत्र्यांना निवेदन दिलं होतं, सर्व आमदारांना निवेदन दिलं, पण त्यांनी 5 वर्षामध्ये या कोळशेत परिसरामध्ये बिलकुल ढुंकूनसुद्धा बघितलेले नाही। त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल नाराजी आहे। या व्यतिरिक्त आणखीन काय समस्या आहे जे आजही या गावाला होरपळत आहेत? म्हणजे इथे आता बघा प्रपंच वाढलेत, त्याच्यामुळे लोकांना निवारा पाहिजे। बाजूला एवढ्या लोधाचे मोठे 30-30 माळ्याचे टावर होते, इथे आम्हाला 1+2 किंवा G+3 बनवून देत नाही। डिफेन्स आम्हाला धाक दाखवून डिफेन्समध्ये सगळं बिल्डिंगी होतात, बाजूला 30 माळ्याचे टावर होतात, पण गावाल्यांना नाही। हेही खंत आहे या गावाची। पाण्याचा विषय आहे, भरपूर विषय असे आहेत, पण मेन जिवंत प्रश्न हा इथे राहण्यात। आता प्रपंच वाढले, माझी 4 मुलं आहेत, आता 4 मुलांना 1/2 कसं आम्ही राहणार? तर त्याच्यामुळं आमची स्वतःच्या जागा आहेत, चाळी आहेत, त्या म्हणून आम्ही बनवतो आहे, तर आम्हाला त्याच्यासाठी 1+3 किंवा 1+2 पाहिजे, ते सुद्धा इथे करून देत नाही। डिफेन्सचा डाग दाखवतात, सारख्या कंप्लेंटी करतात म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन। सर, तसं पाहिलं तर या गावामध्ये अनेक अशा समस्या सांगण्यात आल्या। केमिकल झोनचा एक प्रश्न आहे, कशा प्रकारचा हा प्रश्न आहे, काय मुद्दा नेमका आहे? केमिकल झोनबद्दल इथं बऱ्याचशा समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आहेत, गाववाल्यांच्या आहेत। विशेष म्हणजे आम्हाला केमिकल झोनपेक्षा आम्हाला गावाच्या दृष्टिकोनातून जे आम्ही जुनी घरं पाडून त्या ठिकाणी नवीन घरं बांधतो, त्या ठिकाणी महापालिकेच्या कुठंच आम्हाला त्याचा त्रास होत नाही। जास्त त्रास होतो तो एअरपोर्ट स्टेशनचा। एअरपोर्ट स्टेशनला ज्या गावकऱ्यांनी सगळ्या जागा दिलेल्या आहेत, त्या गावात जागा देऊन एअरपोर्ट स्टेशनला बऱ्याच वर्षापासून 50 ते 60 वर्षापासून बसलं गेलं, परंतु प्रत्यक्षात आम्ही जी झोपड्या होत्या, आमच्या एका घरात एक वडील असते, त्याला 4 पोरं असतील, 4 वर्षांमध्ये किती का 10 रूममध्ये राहायचं। अशी बरेचशा वेळेस आज हा त्रास जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून एअरपोर्ट स्टेशनचा होता। याच्या अगोदर बरेचसे कमांडर आले, पण कोणी तो म्हणजे या मुद्द्याला कोणी वळण दिलं नव्हतं, पण आता या नवीन जे कमांडर आले त्यांनी जास्त हा मुद्दा धरलेला आहे। गावात कुठेही काम चालू झालं का पहिला ते येणार, फोटोग्राफी करणार। त्यांना अधिकार दिलेला का नाही दिलेलं प्रशासनाने किंवा त्यांच्या केंद्राने हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यांनी येताना पण विचार करायला पाहिजे का जो शेतकरी किंवा इथला मूल मालक किंवा मूल गावकरी आहे, त्या गावकऱ्याच्या काय समस्या आहे, राहण्याच्या लोकांच्या काय समस्या आहेत, त्या त्यांनी पहिला युद्धपातळीवर त्याचा अभ्यास करून पुढील गोष्टी करायला पाहिजे, पण प्रत्यक्षात होत नाही। या संदर्भात यापूर्वीचे आमचे अध्यक्ष होते चंद्रकांत देसले, त्यांनी बरंचसं कॉरेस्पॉन्डंट केलेलं आहे, केंद्रापर्यंत केलेलं आहे, परंतु त्याच्यावर कुठचं आमदार असो किंवा पालकमंत्री असो किंवा असे बरेच आमदार खासदारांना बरेचसे म्हणजे सेनेचे असो, भाजपचे असो किंवा आणखी कुठचे काँग्रेसचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो, पण प्रत्यक्षात त्याची खरी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ती आजपर्यंत झालेली नाही। ती आम्हाला एवढी खंत आहे का ज्या गावासाठी आम्ही
आमचा अखंड गाव त्यांना जेवढा उपयोगी पडतो किंवा मतदानाच्या वेळेस एक गटाने त्यांच्या बाजूने येऊ, मग तो कुठचाही पक्ष असो, परंतु त्याची त्यांनी दखल घेऊन गावासाठी काहीतरी करावं त्यांचं कर्तव्य होतं. पण त्यांनी आत्तापर्यंत तरी मला तरी वाटत नाही काय केलेलं नाही. पण आम्हाला ती एक खंत आहे, आता जे पाण्याची समस्या वगैरे ती एक कॉर्पोरेशनची आहे किंवा काय ती करायलाच पाहिजे. आज गावामध्ये जवळजवळ बघायला गेलं तर 4 ते 5 वर्ष झालं असेल, चांगल्या बिल्डिंग झाले त्यांना पाणी मिळतं, पण मूल गावकरी त्याला पाणी मिळत नाही. त्याला बुधवारी जर बंद झालं तर त्याला शुक्रवार शनिवारपर्यंत वाट बघावी लागेल आणि येणार आणि कमी दाबाने पाणी येणार. अशा समस्या बरेच समस्या आहेत. पण मूळ समस्या म्हणजे फक्त घर बांधणं. आता आम्हाला जेव्हा घर बांधण्याची ती मोठी समस्या आहे. आज आम्ही चालीमध्ये राहिल्यानंतर 5 पोरं झाली, त्याची पोरं झाली. आज 60 वर्षानंतर का वडिलांचं कुटुंब वाढत गेलं, लोक वाढली, पोरं झाली, त्यांना राहण्याची ही 3री 4थी 5वी पिढी आहे. त्यांना राहण्यासाठी घरं पाहिजेत का नको पाहिजे, ही तर पहिली समस्या. पण मुळात असं 4 ते 5 वर्षामध्ये असं झालेलं आहे का एअरपोर्ट स्टेशनचं प्रत्येक गोष्टीत रस्त्यावर गाडी लावणं न देणं वगैरे ठीक आहे. सुरक्षा आपलं पण काम आहे, आपलं नागरिक म्हणून पहिलं सुरक्षेचं काम आहे आपलं पण आहे, त्यांच्याप्रमाणे आपलं पण कर्तव्य आहे. पण आज एवढ्या वर्षामध्ये आता एकही असा किस्सा झाला नाही कोळशेत गावातल्या परिसरात का एअरपोर्ट स्टेशनचे वॉल क्रॉस करून कोणी आतंकवादी किंवा आणखी कोणाचा एक त्रस्त गावातला माणूस तरी गेलेला असेल. कारण जेवढं एअरपोर्ट स्टेशन जेवढे म्हणजे जे सोल्जर आहेत तेवढे जागरूक आहेत, तेवढा कोळशेतचा नागरिक प्रत्येक नागरिक जागरूक आहे. गावात असा कोण अनोळखी माणूस गेला तर त्या माणसाच्याकडे जाऊन पाठोपाठ जाऊन त्याची इन्क्वायरी करून त्याला त्याचा जाब विचारून त्याला सगळं हे करून प्रत्येक गावातला गावकरी किंवा नागरिक त्याचं काम तो करतो आहे. जसं सुरक्षावाले जसं त्यांचं काम करत तसं एक सुरक्षा गावाची सुरक्षा किंवा आपल्या देशाची सुरक्षा म्हणून आम्हीसुद्धा गावातले प्रत्येकजण याचा पाठपुरावा करतो किंवा त्याच्याकडे दक्षतेने लक्ष. ही मोठी खंत आहे. कारण हा प्रश्न आमदारांच्या लेवल खासदारांच्या लेवलचा प्रश्न आहे. कारण केंद्रापर्यंत तेच आवाज उठवू शकता एका आमच्या नागरिकांची कोळशेतच्या नागरिकांचे. ते आवाज उठवलं ते त्यांचं काम आहे, त्यांनी करायला पाहिजे ही आमची भावना आहे. पण आता पुन्हा इलेक्शन आलं, इलेक्शनमध्ये येणार किंवा काय ते आम्ही पुढच्या गोष्टी गावकरी जे ठरवतील त्याच्याप्रमाणे पुढच्या गोष्टी केल्या जातील. काय वाटतं पूर्णतः गावाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. निवडणुका जवळ आल्यात म्हणून आता कुठेतरी फेऱ्या होणार आहेत निवडणूक मतं मागण्याकरिता खासदारांकडून उमेदवारांकडून. आता नक्कीच फेऱ्या होतील, भाषणं होतील, सभा होतील. त्याला त्यांचा वेळ आहे आता, त्यामुळे ते येणारच आणि आल्यानंतर आम्ही त्यांना मुद्दे मांडल्यानंतर ते आश्वासन देणारच. पण आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता व्हायला पाहिजे, ती होईल की नाही याची आता आम्हाला गॅरंटी देईल कोण. ज्याप्रमाणे आता वाघबीळ गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याप्रमाणे आता तुमच्याकडून जी नाराजी जी आता सूर उमटताना दिसत आहेत, काय निर्णय तुमचा आहे, कशा प्रकारचं मतदान होणार आहे यंदा? मतदान होईल एखाद्या वेळे. तसं जर आमच्या आगरी फाउंडेशननी जर वाघबीळ जसं बहिष्कार टाकला आणि ते सर्व एक झाले तर आम्हीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच हे करणार आहोत कोळशेत गावसुद्धा आणि बहिष्कार टाकू. तसं पाहिलं तर राजन विचारे म्हणतात की माझा जन्म हा ठाण्यामधला, मी जर गल्ली ते दिल्लीपर्यंत जाऊ शकतो तर मी काय वाघबीळ असो किंवा कोळशेत गाव इथं जाऊ शकत नाही का, असं त्यांचं म्हणणं आहे. यावर तुमचं काय म्हणणं? नाही, त्यांचा हक्क आहे. समजा आपण ते कोळशेतमध्ये कधी आलोच नाही या 5 वर्षामध्ये तरी. आणि आम्ही शिवसैनिक हा गणेश नाईक असताना जेव्हा रेल्वे इंजिन होतं त्यांचं ना रे, तेव्हापासून आम्ही शिवसैनिक आहोत. पण काही इथे शिवसैनिक असतील त्यांनी आम्हाला पुढे नेलं नसेल किंवा काय तो भाग वेगळा, पण आम्ही पूर्वीपासून शिवसैनिकच आहोत. पण या कोळशेत गावाला आमच्या गावामध्ये त्यांनी काय ढुंकून बघितलं नाही की काही कामं केलेली नाही. तसं केमिकल झोनवर तुम्ही म्हणताय की जिथं केमिकल झोन होता तिथं आज टॉवर उभे राहिलेले आहेत, पण आज गावाला म्हणजे तरीही केमिकल झोनच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. काय वाटतं या बाबतीत? त्या बाबतीत असं वाटतं की आता जी केमिकल झोन कंपनी आमच्या गावालगत होती, कॅटलिस्ट इंडिया लिमिटेड, त्या कंपनीमध्ये आता टावर उभे झालेले आहेत, कंपनी बंद पडून. आणि त्या कंपनीमध्ये टावर उभे झाल्यानंतरसुद्धा गावाला केमिकल झोन लागलेला आहे. त्या कंपनीचा केमिकल झोन अजून गावाला लागू आहे, पण त्या कंपनीमध्ये टावर उभे आहेत. तसंच लोढामध्ये सुद्धा आता लोढा जी सँडोज इंडिया लिमिटेड होती त्यानंतर क्लेरेंट इंडिया झाली, तिथंसुद्धा आता 25-25, 30-30 माळाचे टावर उभे झालेले आहेत. पण गावाला अजून त्याचा त्रास आहे. आणि तिथं जे टावर जर सध्या चालू आहेत त्याचा त्रास एअरपोर्टला होत नाही आहे. ब्रह्मांडला जे टावर्स चालू आहेत 7-7 माळ्याचे दिवाल लगत आहेत त्याचासुद्धा त्रास त्यांना होत नाही. फक्त गाववाल्यांनी जी घरं बांधली
की ते तिथे येऊन कारवाई करायला भाग पाडतात. या नागरिकांनी कोळशेतवरचा गाव या ग्रामस्थांनी आज आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. रोष त्यांचा उमेदवार खासदार विद्यमान राजन विचारे यांच्या विरोधात आहेतच, पण मतदान हे जर वाघवेळने ज्याप्रमाणे ग्रामस्थांनी जो निर्णय घेतलेला आहे, जर अशीच प्रकारची स्थिती राहिली तर त्यांच्या खांद्याला खांदा देखील आपण देणार असं ठाम मत इथल्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन राजू शर्मासह मी गंगासिंग राजपुरोहित, EW नेटवर्क.